श्री स्वामी समर्थ. मन बोलतं या सिरीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा भाग आहे मन थकलंय हे कुणाला सांगायचं. मन बोलतंय, मन थकलंय, पण हे वाक्य ओठापर्यंत येऊन तिथेच थांबतं. कारण सांगितलं तर लोक म्हणतील, एवढ्यासाठी यात काय एवढं, म्हणून आपण गप्प राहतो. आपण रोज हसतो, काम करतो, जबाबदाऱ्या पेलतो आणि आतून हळूहळू रिकामे होत जातो. मन थकलेलं असतं तेव्हा ते ओरडत नाही, ते शांत होतं, खूप शांत. रात्री उशिरापर्यंत डोळे उघडेच राहतात, विचार थांबत नाहीत आणि सकाळी पुन्हा सगळं ठीक आहे असं म्हणत आपण उठतो. मन थकले हे सांगणं कठीणच असतं, कारण आपण मजबूत दिसतो. लोकांना वाटतं हा सगळं सहन करू शकतो, याला काही फरक पडत नाही. पण खरं तर खूप फरक पडतो. मन थकणं हार मानणं नाही. मन थकणं म्हणजे स्वतःला खूप काळ विसरून इतरांसाठी जगणं. ज्यांना आपण समजून घेतो ते आपल्याला समजून घेतीलच असं नाही. आणि तेव्हा मनाला प्रश्न पडतो, आपला ऐकणार तरी कोण? कधी कधी आपल्याला सल्ला नको असतो, फक्त ऐकणारा माणूस हवा असतो, जो म्हणेल, ठीक आहे, थकलायस, दमलायस, थोडं थांब. पण असा माणूस सगळ्यांच्याच नशिबात नसतो. मग मन स्वतःशीच बोलायला लागतं. मनाशी बोला, त्याला मान्य करा की तुम्ही थकला आहात. थोडं थांबा, थोडा श्वास घ्या. कधीतरी स्वतःसाठी नाही म्हणायला शिका, कारण मन कोसळलं तर सगळंच कोसळतं. आज तुम्हाला तुमचं मन एवढंच सांगतंय, सगळ्यांना सांगता येत नाही, पण स्वतःला फसवू नका. मन थकलंय हे स्वीकारणं हीच खरी ताकद आहे. मन बोलतंय आणि आज मनाला विश्रांती हवी आहे. म्हणूनच मनाचा आवाज ऐका आणि मनाशी बोला. आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.